काय झालं? कशाच्या विचारात आहे? अगं बदाम खाल्ल्यानं स्मरणशक्ती वाढती म्हणते ती, पण मी आता येताना बदाम आणलं होतं आणि कुठे ठेवलंय तीच लक्षात नाही. आई विना मुलगी असते अधुरी आणि मुली विना आई असते अधुरी. सुनाला कुठं चुलीत घातली काय खड्यात? रागानं गेलेल्या माणसाला कधी माघारी वळून बघायचं नसतं, पण कुत्र्यांना मात्र बघायचं असतं बरं का, कारण ती चावतं म्हणून. साखरात घोळल्यासारखं देवानं मला पण दुःख दलिद्रीत घोळलं या. आजाराला औषधासारखी आणि पीडिताला दुवासारखे असते ती आई. येड्यासारखं बसा, लोकांचे रंग आपाप दिसायला चालू होतील. ही तर 4 तास झालं बसली, पण माझा रंगच बदलला नाही, हाय तसंच आहे. मैत्री अशी असते की ती गोड ऊसासारखी असते. किती पण मोडा पिरगळा तोडा तरी पण त्यातून शेवटपर्यंत गोडवाच येतो. बरोबर ना मध्ये? बरोबर. बाप कसा का असाना, बेवडा गांजाडी कळकट मळकट, पण शेवटी बाप असायला पाहिजे. बरोबर आहे. लेकराला बापाची सावली असायलाच पाहिजे. जिवंत आहे तोपर्यंतच माणसांनी बोलून घ्यावं. तुम्ही का देताय बोलू भांडणात? असा ना कधी कधी लय राग येतो. ह्या सुनाला कणिक तिंबल्यासारखं तिंबा वाटतं. काल तुम्ही लय दारू प्याला होता. नाही बाय. हा नाही बाया, कसं त्या नळाजवळ जाऊन बसून म्हणलं तर रडू नको समजा ठीक होईल, रडू नको समजा ठीक होईल. हिला कसं कळलं बर? न कुठनं बघितलं असल. काल तुम्ही लय दारू प्याला होता. नाही बाय. हा नाही बाया, कसं त्या नळाजवळ जाऊन बसून म्हणलं तर रडू नको समजा ठीक होईल, रडू नको समजा ठीक होईल. हिला कसं कळलं बर? न कुठनं बघितलं असल. एखाद्याचं मन दुखवण्या अगोदर 1000 वेळा विचार करा. ज्ञान सांगे लोकाला शिंबूड आपल्या नाकाला, आधी सुनाला नीट बोला. घर बांधायला किती खर्च येतोय ग? 3 लाख का व? अगं मला प्रत्येकाच्या मनात घर बांधायचंय म्हणून विचारलं. माझ्या भावाच्या लग्नाची मला गडबड नाही व, पण त्याची पोरं शाळेत उशिरा जातेली म्हणून याचं टेन्शन आलंय मला. पोरगी असली तर बघा की माझ्या भावाला एखादी. जोपर्यंत आपण स्वतःच्या पायावर उभा राहत नाही तोपर्यंत आपल्याला कुणीही मदत करत नाही. आणि सुनानं मदत केलेली गेली का वाऱ्यावर? माझी ना बुबडी वळायला लागली, हात पाय तर कापायला लागलेत. काय करा कळ नाही. चहाचा टायमिंग झाला असेल. चहाचा जावं की घरी गेली. पावसाचा टायमिंग झाला. मला लय टेन्शन आलंय आता. मी आता आत्महत्याच करत असते. काटा म्हटलं तर डोक्यावर घर घेते आणि लागली आत्महत्या करायला.